हाय गाईज, वेलकम टू आवर शिवशक्ती सिरीज. तर आपल्या लास्ट व्हिडिओला एक क्वेश्चन आला होता की शंकराच्या गळ्यामध्ये नाग काय. तर आपण या व्हिडिओमधून ते जाणून घेऊ की शंकराच्या गळ्यामध्ये नाग काय. ओके, शंकराच्या गळ्यातला जो नाग आहे त्याचं नाव आहे वासुकी. आणि सगळ्यांना ही कहाणी माहीत आहे की वासुकीने ऍज अ रोप म्हणून रोल प्ले केला होता समुद्र मंथनमध्ये. आणि जेव्हा विष निघालं होतं तेव्हा शंकरासोबत त्याने पण ग्रहण केलं होतं. सो त्याच्या ऍक्शन्सला खुश होऊन शंकराने त्याच्यासाठी वरदान मागितलं होतं. आणि तो म्हणलेला की मला तुमच्याकडेच ठेवून घ्या, म्हणून त्यांनी गळ्यात धारण केला. ही एक कहाणी आहे. बट द ऍक्च्युअल रिझन, द लॉजिकल रिझन हे आहे की वासुकी हा एक नागची प्रजाती आहे. आणि नाग मध्ये एक गुणधर्म असा आहे की नागांचं परसेप्शन खूप स्ट्रॉंग असतं. जर तुम्ही त्यांच्याप्रती सहज भावनेने गेलात तर ते कधीच अटॅक करत नाही. पण तुम्ही एन्झायटीने किंवा घाबरटपणाने त्यांच्याजवळ गेलात तर ते अटॅक करणार. याचाच अर्थ असा आहे की त्यांचं परसेप्शन खूप चांगलं आहे. सो सेम शंकराने गळ्यात धारण केला आहे आपल्याला हे सांगण्यासाठी की तुम्ही लोकांच्या प्रती तुमची धारणा कधी पण गुढ ठेवा, शुद्ध ठेवा. जर समोरचे जरी तुमच्या प्रती चांगला विचार करत नसतील तरी पण तुमचे विचार त्यांच्या प्रती चांगले पाहिजे. आणि अशाच वेळेने त्यांचे पण विचार तुमच्या फेवरने येत राहणार. सो जसं तुम्ही द्याल तसं तुम्ही रिसीव्ह कराल. सो तुमची धारणा ही गुड पाहिजे, समोरचा व्यक्ती कसा पण असला तरी. सो हा गुणधर्म वाढवण्यासाठी शंकराने आपल्या गळ्यात तो धारण केला आहे. आणि योगमध्ये पण परसेप्शनला खूप महत्व आहे. इज इट नॉट इम्पॉर्टंट की समोरचा माणूस, समोरची व्यक्ती कशी आहे, गुड आहे बॅड आहे, तुमचं परसेप्शन गुड पाहिजे. सो एव्हरीथिंग विल वर्क इन युअर फेवर. सो दिस इज द ऍक्च्युअल रिझन बिहाइंड द नाग शंकराने धारण केला. गुड. सो आय थिंक सगळ्यांनी चांगलं परसेप्शन्स ठेवा अँड देन रिझल्ट पण चांगले येतील. सो कीप चॅन्टिंग.